आज मस्तपैकी आहे ना पुरीचा आणि मटर पनीरचा बेत आहे. तर कारण देखील तसंच आहे. तर आज माझी मम्मी येणार आहे. कारण का स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा हे गावी जाणार आहे. तर हे बघा, तर मम्मी आलेली आहे आणि श्रीषा एवढी खुश झालेली आहे. आणि मुलं आहे ना, आजी आल्यावरती त्यांना माहिती असते की बॅगेमध्ये ना खूप सारा खाऊ आणलेला असतो. त्यामुळे ना आलं की आधी लगेच आजीची बॅग शोधायला ते तयार असतात. तर इथे मम्मीने खाऊ आणला होता, तो मुलांना दिला. त्यानंतर मी लगेचच इथे ना मस्तपैकी मटर पनीर, कैरीची चटणी, पुरी आणि श्रीखंड असा साधा सिंपल आणि वरण भात असा साधा सिंपल मेनू होता. तर हे बघा, हे इवलूचं ताट मी आधी श्रीषाला दिलं. तर ती घेतला आणि बघा, आजी आली आहे ना, पहिला तिने ना आजीला चारत होती, आजीला जेव म्हणून सांगत होती. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आहे ना स्वरूपला गावी जायचं होतं. पण सकाळी पहाटे उठला होता 5 वाजता, की "पप्पा चला आता उठा, आपल्याला गावी जायचं आहे." तर इथे ना सकाळी ब्रेकफास्टसाठी इडली चटणी बनवली होती आणि श्रीषाला आता समजलं होतं की पप्पा आणि दादा गावी चाललेले आहेत. त्यामुळे बघा ती कशी रडत होती. म्हणून मम्मीने काय केलं होतं, तिला खाली नेलं, थोडा वेळ खाली खेळवलं, जेणेकरून आहे ना ती विसरेल. आणि हे बघा, दादा एवढा खुश होता, स्वरूप एवढा खुश होता की गावी जायचं आहे म्हणून, की आता मी स्विमिंग करणार आहे, मी चिंचा खाणार आहे, मी खूप मस्ती करणार आहे. म्हणून हे बघा, कधीची बॅग भरून तो रेडी झालेला. त्यानंतर बाय केलं सगळ्यांना आणि थोड्याच वेळामध्ये बघा आहोंनीनंतर मग मला हे व्हिडिओ पाठवलेले. तर स्वरूप एवढा एक्सायटेड होता ट्रेनमध्ये बसण्यासाठी. बऱ्याच दिवसांनंतर आहे ना तो असं ट्रेनने ट्रॅव्हल करणार होता, कारण का आम्ही मध्यंतरी आहे ना ट्रॅव्हल्सनेच गेलो होतो. त्यामुळे मुलांना ट्रेनमध्ये जाण्याची ना मज्जाच एक वेगळी असते. तर ह्या पुढचे ब्लॉग देखील नक्कीच चॅनलवरती येणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत.